नाशिक शिक्षक मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि अशाच वेळेस अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। बोगस मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार असल्याची त्यांना भीती वाटते आणि तसं त्यांनी कागदपत्र देखील सादर केलेले आहेत। विवेक कोल्हे आपल्यासोबत आहेत। तुम्ही कशाच्या आधारावर हा आरोप करत आहात? निश्चितपणाने मतदारांची शोध घेताना आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं की 19 वर्षाचाही शिक्षक या मतदार यादीमध्ये आढळून येतो, वास्तविक बघता 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे तरच आपण शिक्षक म्हणून या मतदार यादीत येऊ शकता। 16व्या वर्षी मग त्याला शिक्षक व्हावं लागेल तरच तो मतदार होऊ शकतो। त्याचबरोबर ज्यांचं NDCC बँकेमध्ये या ठिकाणी काम करतो आहे, पेरोलवर आहे, तो देखील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। आणि त्याच्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे ही विद्यमान आमदारांच्या संस्थेमध्ये हे अशा पद्धतीचे बोगस मतदार त्या ठिकाणून आढळून येतात। तोच नव्हे तर त्याची बायको देखील ह्या शिक्षक मतदार यादीमध्ये आहे, जिचा शिक्षण क्षेत्राशी काहीही घेणं देणं नाही, ती गृहिणी म्हणून त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून ही धक्कादायक बाब आहे आणि लोकशाहीची त्या ठिकाणी लोकशाहीच्या दृष्टीने फार गंभीर विषय आहे। 69,000च्या आसपास मतदार आहेत, यापैकी असे बोगस किती मतदार आहेत असं तुम्हाला वाटतं? काही शेकडोमध्ये आम्हाला आत्तापर्यंत सापडलेले आहे, परंतु मी त्यांना देखील आपल्या माध्यमातून आवाहन करतो की फौजदारी पद्धतीचे गुन्हे आपल्यावर दाखल होऊ शकता। इन कॅमेरा हे मतदान सगळं होणार आहे। जर अशा पद्धतीचे मतदार आढळले तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावर योग्य ती इलेक्शननंतर कारवाई करून 1 वर्षाची त्याला शिक्षा याच्यामध्ये आहे। पण तुमचं लक्ष कसं असणार याच्याकडे, ह्या प्रक्रियेकडे? एखादा तुम्ही म्हणतायत बोगस मतदार, तो मतदानाला जाणार, तुम्ही कसं त्याच्यावर लक्ष ठेवणार? पोलिंग एजंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचे पोलिंग एजंट आहेत, जितके नावं आम्हाला आढळून आलेले ते नावं आमच्या पोलिंग एजंटला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ते मतदार आल्यावर आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर आक्षेप देखील घेणार आहोत। या संदर्भात तुम्ही आधी आक्षेप का नाही घेतला आणि आता काही तक्रार केली आहे का? अपक्ष उमेदवारांनी एक तक्रार निवडणूक आयोगाकडे अशा स्वरूपाची केलेली आहे आणि ह्या आधी का नाही घेतली तर प्रारूप मतदार यादी झाल्यापर्यंत त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये नव्हतो आणि ह्यामध्ये अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे मतदार यादी प्रसिद्ध झालेली नव्हती। फॉर्म भरायच्या पहिल्या तारखेच्या 3 दिवस आधीपर्यंत नाव नोंदणी चालू होती आणि ती यादी आम्हाला 8 तारखेनंतर 9 तारखेनंतर त्या ठिकाणी अगदी 10-12 दिवसापूर्वी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे अंतिम यादीची चाळणी केल्यावर आम्हाला हे सगळे प्रकार आढळण्यात आले। हे जे तुम्ही म्हणतात बोगस मतदार, ते नेमके कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये, शिक्षण क्षेत्रात आहेत की इतर काही व्यवसाय करतात? नाही, काही मेडिकल दुकानदार आहे, ते काही घरकाम करता, काही NDCC बँकेमध्ये आहे, काही सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, काही गॅरेजमध्ये, काही शेती काम करता, काही व्यापारी आहे, असे वेगवेगळे मतदार त्या ठिकाणी आम्हाला आढळून आले। पण मग असे जे मतदार आहेत, तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधला त्यांना तुम्ही समोर का नाही आणत? नाही, निश्चितपणाने आपण जर म्हटलं तर आम्ही त्यांना समोर आणू, पण त्याच्यावर त्यांना देखील त्याची कल्पना नसल्या कारणास्तव तर या प्रक्रियेमध्ये मागील काही इतिहास बघता ज्या पद्धतीने आयुक्त कार्यालयाबाहेरच एका अपक्ष उमेदवाराला मारामारी झाली, किंबहुना 2-3 दिवसासाठी तो बेपत्ता झाला, ह्या भीतीपोटी एक दडपण काही प्रमाणात ह्या मतदारसंघामध्ये दहशत त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे आणि त्या दहशतीपायीच काही मतदार किंवा जे काय असं ज्यांचं नाव बोगसरित्या नोंदवलं गेलेलं आहे ते पुढे येण्यास घाबरत आहे। पण आम्ही निश्चितपणाने हे सगळं कोणी केलं होतं? विद्यमान आमदारांच्याच संस्थेमध्ये हे नाव नोंदवलेले। अर्थातच हे सगळं ज्यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी भांडायला पाहिजे त्यांनी शिक्षकांवर अन्याय केल्याचं स्पष्ट दिसून येतं। पण त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असा उल्लेख केला की तो जो काही उमेदवार होता तो तुम्हीच त्याला उमेदवारी दिलेली होती, तुम्हीच त्याला एक डमी उमेदवार म्हणून उभं केलं होतं। नाही, निवडणूक म्हटलं तर ते आरोप प्रत्यारोप होतात, परंतु माझा प्रश्न एवढाच आहे की लोकशाहीमध्ये समान नावाच्या माणसांना उमेदवारी करता येते का? नाही तर करता येते। त्यांनी सत्सद विवेकबुद्धीने त्याचा तिथं अर्ज भरला होता, परंतु त्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडीमध्ये तो 2-3 दिवस माघारीपर्यंत गायब झाला आणि विद्यमान आमदारांबरोबर तो त्या ठिकाणी माघारी घ्यायला आला, त्याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की कोणी हे सगळं केलं। तुमच्यावर देखील काही आरोप करण्यात आले त्या पत्रकार परिषदेमध्ये जमिनीच्या संदर्भात किंवा कारखाने व्यवस्थापनासंदर्भात। निश्चितपणाने त्यांनी नाव न घेतल्यामुळे मला कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करता नाही आली, परंतु त्यांनी नाव घेऊन जर ते आरोप केले तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी तेच आरोप माझे नाव घेऊन करावं। मी त्यांच्यावर देखील आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकेल।
तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये भाजपकडनं काही पाठिंब्याची मागणी केली होती का किंवा तसं काही होत आहे का? निश्चितपणाने शिक्षक संघटनेचे विचार विनिमय केल्यावर अपक्ष उमेदवारी करावी. संघटनात्मक जर दृष्टिकोनातून बघितलं तर शिक्षक संघटनेचा याच्यावर पकड आहे आणि त्या संघटनेचं मला पाठबळ असल्या कारणाचं त्यांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाची झालर आपण घेऊ नये. वेळप्रसंगी सरकारशी भांडावं लागतं, कधी जुळून घ्यावं लागतं. या हेतूने अपक्षच उमेदवारी करावी असा आग्रह असल्या कारणास्तव मी अपक्ष उमेदवारी केलेली आहे. मुख्यमंत्री 3 बैठका घेत आहेत आपल्या मतदारसंघामध्ये, एक नाशिक, एक नगर आणि जळगावमध्ये. निश्चितपणाने त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत तर ते पक्षाच्या उमेदवारासाठी निवडणूक प्रचार करणार. परंतु जर काम केलं असतं तर ही वेळ असं मला वाटतं आली नसती आणि हीच खऱ्या अर्थाने पावती आहे की गेल्या आमदारांनी 6 वर्षात न विचारलेले प्रश्न किंबहुना विचारलेल्या प्रश्नांपैकी 10-20% शिक्षण क्षेत्राशी निगडीत होते. इतर सर्व प्रश्न ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचारले गेलेले होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा पराभव त्यांच्यासमोर दिसतो आहे. हे आहेत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे. त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर. आता किशोर दराडे नेमकं या आरोपांना काय उत्तर देतात, जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुढे कशी होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.